रामकृष्ण हरी. रामाने भरताला खडावा देऊन या ठिकाणावरून मुक्काम हलवला. ते ऋषीमुनीकडे गेले. तेथून श्री क्षेत्र नाशिक पंचवटीला आले. तेथे नदीच्या काठी एक सुंदर पूर्णकुटी तयार केली. राम, लक्ष्मण व सीता त्या कुटीमध्ये राहू लागले. तिथे खूप मोठे प्राणी असत, सिंह असत, वाघ असत, हत्ती असत, अशी कोणालाही त्रास देत असत. आणि एक दिवस रावणाची बहीण संपूर्ण फिरत त्या दंडकारण्यामधून ती चाललेली होती. ती रामा राज्य पूर्ण कुटीमध्ये राहत होते. तिथे ती संपूर्ण आपले सुंदर रूप घेऊन गेली आणि रामाचे सौंदर्य मर्यादित रूप पाहून रामाला म्हणाले, महाराज, माझ्याशी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. रामाने सांगितलं, मी विहित आहे आणि माझा भाऊ तो पलीकडं आहे, त्याला जाऊन विचार. आणि रामाने लक्ष्मणाला नुसतं खुणावलं आणि रामाने खुणावलं आणि ती संपूर्ण लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणाला म्हणाली, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. लक्ष्मणाने आपल्या भाट्यामध्ये बाण काढला आणि संपूर्ण नाक आणि कान कापला आणि ती ओरडत रावणाकडे गेली. रामकृष्ण आणि रामकृष्ण.